सध्या लोकसभेचा सर्व पक्षीयांचा जोरदार प्रचार चालू आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्याविषयी महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. सध्या भारतामध्ये ईव्हीएमवर शंका घेणारे आणि विश्वास ठेवणारे असे दोन गट पडलेले आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आता न्यायालयाने दुसऱ्या गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे, म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्याचं आज दिसतंय. सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झालेल्या होत्या. या याचिकांवर झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं त्यांचा निकाल राखून ठेवला होता, ज्याच्यावरती आज निकाल दिलेला आहे. या सर्व याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं मतदान ईव्हीएम वरतीच होईल हे स्पष्ट केलेलं आहे, ज्याच्यामुळे आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्यावरती शंका घेण्याचं कारण कदाचित राहणार नाही असं म्हटलं जातंय. सुप्रीम कोर्टाने नेमकं त्यांच्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात. तसंच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याची सुद्धा माहिती घेऊयात. नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 97 कोटी मतदार सहभागी होतील असं निवडणूक आयोगाने मागेच सांगितलेलं आहे. इतके सारे मतदार आणि हजाराच्या घरात असणारे राजकीय पक्ष या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असणार आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाचा. निष्पक्षपणे निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसलेली आपल्याला दिसून येते. मतदान केंद्र ताब्यात घेणं, बोगस मतदान हे आपल्या इथं कायमस्वरूपीची बाब होती. हे आपण अगोदर मूव्हीजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पण ईव्हीएमच्या रूपानं किंवा या मशीन्सच्या रूपानं ह्या सर्वांवरती उत्तर शोधलं गेलं होतं. पण 2013 पासून जेव्हापासून या ईव्हीएमचा वापर केला जातोय तेव्हापासूनच या मशीन्स ज्या आहेत त्या वादामध्ये अडकलेल्या दिसून येतात. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर त्यातल्या त्यात केंद्रामध्ये 2014ला सत्ता बदल झाल्यानंतर राज्यातली निवडणूक असू द्या किंवा केंद्रातली निवडणूक असू द्या, या निवडणुका झाल्यानंतर या मशीन्स हॅक केल्याचा दावा केला जातोय आणि प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते. तरी सुद्धा या मशीन संदर्भात विश्वासार्हता काही निर्माण झालेली नाही. सध्या सुद्धा निवडणुकांच्या वातावरणामध्ये जे काही बाईट्स घेतले जातात त्याच्यामध्ये खूप साऱ्या नागरिकांकडून ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो मांडलेला दिसून येतोय आणि या संदर्भातच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने त्यांचा निकाल जाहीर केलेला आहे. खंडपीठातील न्यायमूर्ती दत्ता यांनी यावेळेस या एकूणच व्यवस्थेवरती अविश्वास दाखवणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे आणि अंधपणे व्यवस्थेवरती जर का अविश्वास दाखवला तर त्याचा परिणाम विनाकारण संशय निर्माण करण्यामध्ये होऊ शकतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेवरती अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. ईव्हीएम मशीन संदर्भात आतापर्यंत अनेक प्रकारच्या याचिका ज्या आहेत त्या दाखल केल्या गेलेल्या आहेत आणि ही अशीच एक याचिका न्यायालयासमोर होती, पण न्यायालयाने सर्वच याचिका फेटाळलेल्या आहेत. या मशीनच्या सर्वच्या सर्व म्हणजे 100% व्हीव्हीपॅट मतांची पडताळणी व्हायला हवी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली होती. एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की अगोदर ईव्हीएम या मशीनवरती शंका घेतली जायची, पण गेल्या काही दिवसामध्ये याच्यामध्ये बदल झाला. मतदाराला दिलेली वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट स्लिप जिथल्या तिथे संबंधित मतदाराला परत दिली जावी आणि तिथे त्याच्या निवडीची पडताळणी केल्यानंतर ती वेगळ्या मतपेटीमध्ये ठेवावी. त्याच्यानंतर त्या व्हीव्हीपॅट मतचिठ्ठ्यांची 100% मोजणी केली जावी. त्याच्यामुळं मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होतात याच्यावरती लोकांचा पुन्हा विश्वास बसेल अशी मागणी पुढे आलेली होती. पूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जे आहे ते नसायचं. मात्र त्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यात वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅटचा समावेश करण्यात आला. आता हे युनिट कंट्रोल आणि बॅलेट युनिट दरम्यान ठेवलं जातं. बॅलेट युनिटचं आपण बटन दाबताच मतदाराला व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एक स्लिप दिसून येते. त्या स्लिपवर मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे त्याचं नाव दिसतं, त्याचं चिन्ह दिसतं. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये ही स्लिप 7 सेकंद दिसते आणि ती खालच्या एका बॉक्समध्ये जमा होते. स्लिप 7 सेकंद दिसते हे या ठिकाणी लक्षात घ्या. मतमोजणीच्या वेळेस या मशीनमधील स्लिप ज्या आहेत त्या मोजल्या जातात. मतदाराला मतदान करताना व्हीव्हीपॅट मध्ये मत दिलेल्या उमेदवाराचे नाव जर का दिसलं नाही तर तो ताबडतोब तिथे जो संबंधित निवडणूक अधिकारी आहे त्याच्याकडे त्या संदर्भात तक्रार करू शकतो. मतमोजणीच्या दिवशी देखील निवडणूक निर्णय अधिकारी मतांची सत्यता पडताळण्यासाठी या स्लिपचा वापर करतात असा आजवरचा अनुभव आहे आणि सर्वच्या सर्व स्लिपची मतमोजणी मात्र केली जात नाही आणि म्हणूनच या एकूणच व्यवस्थेबद्दल शंका उपस्थित केली जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
एक गोष्ट लक्षात घ्या, व्हीव्हीपॅट मशीन उघडण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना व्हीव्हीपॅट मशीन उघडता येत नाही. इव्हन त्या मशीनला हात सुद्धा लावता येत नाही. आणि वेळोवेळी निवडणूक आयोगाने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती झालेले आरोप जे आहेत ते सुद्धा वारंवार फेटाळलेले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यांवरती झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिल्यानंतर त्याने त्यांचा निकाल जो आहे तो राखून ठेवलेला होता. आणि निकाल राखून ठेवताना हे स्पष्ट केलेलं होतं की फक्त संशयाच्या आधारावरती आम्ही आमचा निकाल तातडीने जारी करू शकत नाही. सुनावणी दरम्यान जस्टिस दीपांकर दत्ता हे प्रशांत भूषण यांना म्हणाले की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्यावरती संशय आहे, या आधारावरती आम्ही आदेश कसा द्यायचा. जो अहवाल आम्हाला देण्यात आला आहे त्याच्यानुसार ईव्हीएम हॅक केल्याची किंवा त्यात काही गडबड केल्याची एकही घटना घडलेली नाही. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, त्याच्यावरती आमचं नियंत्रण नाही. पण काही सुधारणा जर का हव्या असतील तर आम्ही त्या सुधारा हे सांगू शकतो. निवडणूक आयोगाला दुसरा प्रोग्राम या ईव्हीएम मध्ये फीड केला जाऊ शकतो का, हेही विचारण्यात आलं होतं, ज्याच्यावरती निवडणूक आयोगानं असं काही होऊ शकत नाही हे स्पष्ट केलेलं आहे. फ्लॅश मेमरी प्रोग्राम मध्ये निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांची चिन्ह असतात, बाकी काहीही नसतं आणि तांत्रिक बाबींवरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल हे सुद्धा निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा असं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं निवडणूक आयोगाने दिल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. निकालात सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे आता बघा. 2 सदस्यीय खंडपीठ या निकालासाठी होतं. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द कोर्ट अलाउड व्हेरिफिकेशन ऑफ द मायक्रो कंट्रोलर ऑफ ईव्हीएम बाय द मॅन्युफॅक्चरर आफ्टर पोल रिझल्ट्स ऑन रिक्वेस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू स्टँड सेकंड अँड थर्ड. The Apex Code also said a request for verification of the microcontroller of EVMs can be made within 7 days of the declaration of election results upon payment of fees. The Supreme Court also issued 2 directions issued. Containers carrying the symbol loading unit should be sealed in the presence of polling agents and candidates and be kept secure for 45 days, and the control unit, ballot unit and VVPAT shall be verified by engineers of the manufacturing companies post the result of the counting on a request to be made within 7 days of the declaration of रिझल्ट्स. याचा थोडक्यात अर्थ हा आहे की उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रावरती प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्र 45 दिवसांपर्यंत सीलबंद करण्यात यावीत. निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्णपणे चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर इंजिनियर्सच्या पथकामार्फत या सर्वाची तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल आणि जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल. याच्या सोबतीने सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केलेलं आहे की या एकूणच प्रक्रियेवरती, या प्रोसेसवरती, या मशीन्सवरती डाऊट घेणं हे चुकीचं आहे. आपण ईव्हीएमचा वापर का सुरू केला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि परत एकदा जुन्या प्रक्रियेकडे सध्या तरी जाणं शक्य नाही हेही या संपूर्ण निकालातून स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येते. थोडक्यात या सर्व याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने यावेळेस लोकसभेचं मतदान ईव्हीएम वरतीच होईल आणि ते इलेक्शन्स कंट्रोल करणार नाहीत हे स्पष्ट केल्याचं आपल्याला इथं दिसतंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.